काही अकाउंट्स आहेत, काही मुव्हेबल प्रॉपर्टी आहेत, काही अनमुव्हेबल प्रॉपर्टी आहेत. पण त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही असं आमचं म्हणणं आहे. आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर दोनही वकील पक्षाकडून युक्तिवाद झाला. 22 मिनिटं युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय 22 जुलैला देणार आहे असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक 22 जुलै रोजी देणार आहेत असं आज त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं. इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील 22 जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे. शिवाय आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याचे सरकारतर्फे अर्ज देण्यात आले होते त्यावर आरोपींचे वकील काय म्हणालेत पाहूयात. प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही. या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही. त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं. टोटल किती प्रॉपर्टी आणि किती अकाउंट्स? नाही असं सांगू शकत नाही. पण काही अकाउंट्स आहेत, काही मुव्हेबल प्रॉपर्टी आहेत, काही अनमुव्हेबल प्रॉपर्टी आहेत. पण त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही असं आमचं म्हणणं. दरम्यान आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहातून इतर कारागृहात हलवण्याबाबत चर्चा रंगली होती. त्यावरही पत्रकारांनी प्रश्न विचारला. मला माहिती नाही. हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासन या बाबतीत निर्णय घेईल. वाल्मिक कराडला कोणत्या तुरुंगात ठेवणं अधिक सुरक्षित राहील याबद्दल तुरुंग प्रशासनाचा निर्णय असतो. तसा काही अर्ज अद्याप नाही आला. न्यायालयात अशा प्रकारचा अर्ज कोणताही आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे देखील विचारणा काही केली नाही. 22 जुलैला कराडच्या दोषमुक्ती आणि संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर निर्णय होणार आहे. या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.